असंसर्गजन्य रोग. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असं म्हणतात. काही विशिष्ट रोग हे वेगवेगळ्या कारणांमुळे शरीरातच उद्भवतात. उदाहरणार्थ कर्करोग, मधुमेह, हृदयविकार अशा प्रकारचे रोग हे असंसर्गजन्य रोग असतात. हे रोग झालेल्या व्यक्तीपासून इतरांना कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. तर आता आपण या रोगांविषयी माहिती करून घेऊया. कर्करोग, कॅन्सर. कॅन्सर म्हणजेच कर्करोग होय. आज आपण एखाद्याला कर्करोग झाल्याचे ऐकले की घाबरतो. यावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा रोग किती भयावह असेल. पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशीसमूहाला किंवा गाठीला दुर्दम्य अर्बुद म्हणतात. कॅन्सर पेशींमध्ये, ऊतींमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो. सर्वच प्रकारच्या कॅन्सरमध्ये मुख्य गोष्ट म्हणजे अनिर्बंधपणे होणारी पेशींची वाढ होय. त्यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो. कर्करोग हा फुफ्फुस, तोंड, जीभ, जठर, स्तन, गर्भाशय, त्वचा यांसारख्या अवयवात व रक्तातही होऊ शकतो आणि कोणत्याही ऊतीत होऊ शकतो. कर्करोगाची कारणे. मुलांनो, आता आपण कर्करोगाची कारणे जाणून घेऊया. 1. अतिप्रमाणात तंबाखू, गुटखा, मद्यपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते. 2. आपल्या आहारात चोथायुक्त अन्नपदार्थ म्हणजेच फळे व पालेभाज्या यांचा समावेश नसल्यामुळे कर्करोगांची शक्यता वाढते. 3. तसेच जास्त प्रमाणात जंक फूड म्हणजेच वडापाव, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ खाल्ल्यामुळेही कर्करोग होण्याची शक्यता वाढते. 4. घरातील कोणत्या व्यक्तीला कर्करोग असेल तर पुढील पिढीतील व्यक्तीला कर्करोग होऊ शकतो. म्हणजेच अनुवांशिकता हे एक कारण असू शकते. कर्करोगाची लक्षणे. 1. खूप दिवसांपासून खोकला असेल व आवाज घोगरा येत असेल किंवा गिळताना त्रास होत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात. 2. एखादा व्रण किंवा सूज उपचार केल्यानंतरही बरी होत नसेल तर तो कर्करोग असू शकतो. 3. स्तनामध्ये गाठी तयार होणे. 4. अकारण वजन घटत असेल तर कर्करोगाची अशी विविध लक्षणे आढळून येतात. कर्करोगांवरील आधुनिक उपचार पद्धती. कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मेमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो. तर कर्करोगावर उपचार करण्यासाठी रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा या पद्धतीचा वापर केला जातो. याचबरोबर रोबोटिक सर्जरी, लेप्रोस्कोपिक सर्जरी अशा पद्धतींचा वापरही कर्करोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. पण आपणही आहारावर योग्य नियंत्रण ठेवले तर कर्करोगापासून स्वतःला वाचवू शकतो. तसेच उपचाराबरोबर शारीरिक व्यायाम केल्यानेही अधिक फायदा होतो. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान अशा कोणत्याच व्यसनाच्या आहारी जाऊ नये व इतरांनाही यापासून दूर राहण्यास प्रवृत्त करावे.